तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला काही एक फॅक्ट सांगणार आहे. तर फॅक्ट असा आहे की तुमच्या आजूबाजूचे जे कोणी तुमचे रिलेटिव्स आहेत किंवा जे माणसं आहेत आजूबाजूचे, तर ते तुमचे कोणते बॉडी पार्ट्स बघून किंवा मसल बघून म्हणतात की तुम्ही जिम करताय आणि त्याचा तुमच्यावरती इफेक्ट होतो. तर पहिले घेऊयात आपण तुमचे रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक. तर तुम्ही काही करा, तो त्यांना ते खराबच वाटणार आहे, सो त्यांचा विषय सोडून देऊ. नेक्स्ट घेऊयात तुमचे वडील. जोपर्यंत तुमची तब्येत एकदम बल्किंग दिसत नाही, जोपर्यंत तुमची साईज परफेक्ट दिसत नाही, भरपूर दिसत नाही, तोपर्यंत त्यांना वाटत नाही की तुम्ही जिम करताय, तुम्हाला त्याचा काही इफेक्ट होतो. त्यानंतर आपण पकडूयात तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमची बायको. तर मग त्याच्यामध्ये ती तुमचे बायसेप बघेल, तुमची बॅक बघेल, त्याच्यावरती डिपेंड आहे की त्यानंतर ती ठरवेल. जर छानच असेल अजून मनाने ती, तर ते तुमचं मन बघेल. त्यानंतर घेऊयात आपण तुमची आई. तर जोपर्यंत तुमचं बेली फॅट वाढत नाही आणि तुमचं पोट दिसत नाही भरपूर सारं, तोपर्यंत तिला वाटत नाही की तुम्ही जिम करताय आणि तुमची तब्येत होती. त्यानंतर घेऊयात आपण तुमचे मित्र. तुमचे मित्र तुमची चेस्ट बघतील, तुमचे बायसेप बघतील आणि तुमचा बॅकचा व्ही बघतील. त्याशिवाय ते म्हणणार नाही तुमची साईज होती किंवा तुम्ही जिम करताय तर त्याचे इफेक्ट होतात. त्यातल्या त्यात जर तुमचे ते मित्र खूप जवळचे असतीलच, तर ते परफेक्टली हात लावून तुमची चेस्ट चेक करतील एकदम नाजूकपणे. ज्यांनी एक्सपिरियन्स केले त्यांना चांगलंच माहिती आहे. तर यानंतर घेऊयात आपण या सगळ्यांमध्ये एकदम प्रो लेवल असणारी तुमची आजी. आणि त्यात ती अशिक्षित असेल, गावाकडची असेल, तर ती एक्स्ट्रा प्रो लेवल असते. म्हणजे जो कोणीच तो मसल पाहत नाही ना, तो ती बघते. म्हणजे थोडक्यात म्हणायचं गेलं तर तुमचे ग्लूट्स. सांगायची पण त्याची एक पद्धत असते की एवढा जिमला जातोय, एवढा काय काय करतोय, पण एवढ्याच नाही म्हणत ती, एवढल्या एक दाखवून करते ती, एवढल्या तुझ्या ग्लूट्स झालेत. ग्लूट्सला काय म्हणेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या. ग्लूट्स झालेत. आणि तिला सपोर्ट करायला असतो तो तुमचा ट्रेनरला पण सांगायचं असतं की तुमचे ग्लूट्स खूप कमजोर आहे. म्हणजे थोडक्यात त्याला म्हणायचं काय असतं, तुमच्या ह्याच्यात दम नाही. तर मग डायरेक्ट सांगायचं ना, ग्लूट्स कमजोर सांगायची काय गरज आहे. आणि मेन पॉईंट हा आहे की जर माझे भांडण झालेच बाहेर कोणाशी, तर तो जोपर्यंत मला मारेल तोपर्यंत मी काय करणार आहे त्याच्यासमोर? ग्लूट्स दाखवणार आहे का ग्लूट्स हलवणार आहे? तो पहिल्यांदा भेटल्यानंतर पहिले ग्लूट्स सुचवेल माझे आणि त्यानंतर आमची भांडणं बाकीचे काय होतील. तर हे असे काही बाकीचे तुमचे आजूबाजूचे असतात